सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बालनेत्ररोग आणि तिरळेपणा तज्ज्ञ डॉक्टर नेहा वानखडे यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. श्रोते हो, प्रामुख्याने आज आपण लहान मुलांना जेव्हा चष्मा लागतो किंवा त्यांचे डोळ्यांच्या संबंधित काही समस्या असतात तर बरेचसे गैरसमज असतात आपल्यामध्ये आणि त्यामुळे पण कदाचित ही समस्या वाढते. तर प्रामुख्याने हे गैरसमज जे आहेत तर त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. डोळ्यांचे इतर विकारही आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, मला हे सांगा की जेव्हा लहान वयामध्ये चष्मा लागतो तर किंवा चष्म्याचा नंबर कमी वगैरे होतो तर याची कारणं किंवा असं वाटतं की लहान मुलं आहेत, होतं कधी कधी जास्त टी व्ही पाहिला, डोळे चोळले आणि म्हणून त्याला थोडंसं अंधुक वाटतंय का, होईल थोड्या आणि ठीक, असे असे बरेचसे समज असतात. तर नेमकं कारणं सांगू ना आपण की कुठल्या वयापासून चष्मा लागतो? चष्मा तसं पाहिलं तर जन्मतःही असू शकतो. म्हणजे लगेच जन्मल्याबरोबरही त्यांना चष्म्याचा नंबर असू शकतो. पण 6 ते 8 महिन्याच्या जवळपास आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजे 6 महिन्यापर्यंत लहान बाळाची जी दृष्टी आहे ती जवळपास 1 ते 2 फुटापर्यंत तो बघू शकतो. तर त्यावेळेस जर लहान मुलगा जर आय कॉन्टॅक्ट नाही करत आहे, म्हणजे आईशी डोळे मिळून नाही राहिला, इकडे तिकडे बघून जर हसत नाही आहे, तर त्या वयातच आपण जाणून घेऊ शकतो की याला काही डोळ्यासंबंधित आजार असू शकतात. नंतर जास्तीत जास्त जे केसेस येतात ते जवळपास 1 ते 2 वर्षाच्या वयात, जेव्हा त्यांना सर्वप्रथम डोळ्यांचा त्रास व्हायला लागतो. तर यावेळेस ते हे तर नाही सांगणार की मला दूरचं नाही दिसणार, पण तिरळेपणा आपल्याला 1 ते 2 वर्षाच्या कालावधीत सगळ्यात जास्त आढळून येतो. म्हणजे सगळ्यात पहिले त्यांना तो दिसायला लागतो. आणि जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात तर 7-8 वर्षाचे जेव्हा असतात, जेव्हा त्यांना समजूत निर्माण होते किंवा सगळ्यात जास्त तर टीचर्सच जे राहतात शाळेतले, ते जेव्हा सांगतात की रोटेशन होते मॅडम शाळेत, तर जेव्हा मुलगा मागे जातो तेव्हा तो खूप जास्त चुका करतो किंवा त्याला दिसत नाही, किंवा तो जेव्हा कंप्लेंट करायला लागतो की मागे बसलं की मला दिसत नाही आहे मम्मी, की मम्मी पप्पा, की मला जेही मॅडम बोर्डवर लिहिते हे दिसत नाही आहे, तेव्हा जेव्हा तो पहिल्यांदा सांगते, बऱ्याचशा वेळेस हे 7 ते 8 वर्षाचं वय जेव्हा मुलाला थोडी समजूत यायला लागते, कारण आपल्यालाही नेमकं कळत नाही की याला किती दिसतं बा म्हणून. दुसरं एक खूप सामान्य असा प्रॉब्लेम आहे की जर मुलगा टी व्ही खूप जास्त जवळ जाऊन बघत आहे तर त्यावेळेस पण आपण हे समजू शकतो की मुलाला काहीतरी डोळ्याचा आजार आहे, किंवा पुस्तक जे पकडतोय तो खूप जवळ पकडत आहे डोळ्याच्या, त्याला दिसत नाही आहे त्या कारणाने. हे पण एक खूप कॉमन कारण आहे. आणि जे आपण सिलेंडर नंबर्स म्हणतो, हे नंबर ज्या मुलांमध्ये असतात त्यांना एक खूप कॉमन हे असते की ते सतत डोळे खूप बारीक बारीक करून असे बघण्याचा प्रयत्न करतात जेव्हा त्यांना दूरच्या गोष्टीवर फोकस करायचा असतो, किंवा डोळे चोळत राहतात ते, कारण त्यांना विजन क्लिअर आहे असं वाटते की डोळ्यामध्ये काहीतरी आहे त्याच्यामुळे नाही दिसत आहे, तर ते डोळे चोळतात किंवा मान तिरपी करून पण बघतात. हे पण काही काही मुलांमध्ये की अशी थोडी मान त्यांनी फिरवली की त्यांना थोडं चांगलं दिसते, कारण त्या ॲक्सिसमध्ये त्यांना थोडं बेटर दिसते. तर ह्या जर समस्या तुम्ही जर दिसत असेल तुमच्या मुलांमध्ये, तर या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं की मुलगा उगीच काहीतरी सांगत आहे मस्ती करण्यासाठी किंवा अभ्यास टाळण्यासाठी हे कारणं सांगत आहे, पण 100तून मी सांगते 70 ते 80 वेळेस असं होते की मुलगा उगीचच नाही सांगत राहत. कधी कधी खूपशा वेळेस आपल्या दुर्लक्षपणामुळेच आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे खूप वेळ निघून जातो, तोपर्यंत नंबर जो आहे तो बऱ्यापैकी वाढलेला असतो. म्हणून जर काही कारणं तुम्हाला किंवा हे सिम्पटम्स जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसून येत असेल तर त्याचं लगेच डोळ्याचा नंबर चेक करणे हे खूप गरजेचं असते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जर मूल तुमच्याकडे येऊन सांगतंय की मला नीट दिसत नाही आहे, किंवा बरेचदा असं होतं की मुलं टाळतात पण
होमवर्क करायचं टाळतात किंवा दूरचा चष्मा असेल तर वर्गात फळ्यावर जेव्हा दिसणार नाही तेव्हा ते लक्षात येतं आणि घरी आल्यावरती मुलांना लक्षात राहत नाही. तर अशा वेळेला आपल्याला थोडंसं पालकांनी जर लक्ष ठेवलं की काय समस्या येते तर याचं लवकर निराकरण होऊ शकतं. आणि मुलं सांगतात तेव्हा मात्र तर नक्कीच पालकांनी दुर्लक्ष करूच नये. काय होईल जसं जसं आपल्याला डॉक्टरांकडे एक व्हिजिट होईल, दुसरं काही होणार नाही, पण आपण जायलाच पाहिजे. त्यानंतर ज्या मुलांना चष्मा लागलेला आहे, ज्यांचा नंबर निघाला आहे, छोटा मोठा कुठले असेल, पण खूप लहान वय जेव्हा असतं, अगदीच नर्सरीमध्ये वगैरे मुलं आहेत, तर थोडी भीती वाटते की हा चष्मा नीट लावेल का, पडला तर याला, मग पडला तर काही चष्म्याचा काच नको लागायला, तुटला, म्हणजे खूप प्रकारच्या भीती पालकांच्या मनात असतात. तर त्याचं कसं निराकरण करू आपण? माझं म्हणणं असं आहे की सगळ्यात पहिले तर आपल्या मनात जी भीती आहे की चष्मा लागला किंवा काही प्रॉब्लेम डोळ्याचा निर्माण झाला आहे चष्म्यासंबंधित, तर हे काही खूप मोठा आजार झाला आहे आपल्या मुलांना असं नाही आहे. सगळ्यात पहिले तर आपण हा जो विचार पद्धती आहे ही थोडी चेंज केला पाहिजे. आता आपलं विश्व एवढं पुढे गेलं आहे, एवढं सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे की बरेचसे निदान म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजी जी ब्रांच आहे याच्यातच आता तुम्ही जर बघाल तर गेल्या 15-20 वर्षात इतका जास्त बदल झालेला आहे आणि नवीन इन्व्हेन्शन्स, नवीन काही ना काही इतकं सुरू आहे की आपण कुठलीही समस्या जर आपण वेळोवेळी जर त्याला डिटेक्ट केली तर त्याच्यावर 100% इलाज होऊ शकते. तर त्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण ही जी भीती आहे ती काढायला पाहिजे. दुसरं म्हणजे आईवडिलांना वाटतं की इतका लहान मुलगा आहे कसं चेक करू देईल. सर्वप्रथम तर पॅरेंट्सलाच लक्षात येत नाही की याला काही आजार आहे का बा म्हणून डोळ्यासंबंधित. पण तुम्हाला जसं मी सांगितलं की हे आधी जे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी होत्या त्यापैकी कुठल्याही दिसत असेल तर तुम्ही दाखवल्या पाहिजे. आणि टेक्नॉलॉजी आता इतकी ॲडव्हान्स झाली आहे की अगदी 6-8 महिन्याचा मुलगा जरी असेल तरी आपण त्यांचा चष्म्याचा नंबर चेक करू शकतो. म्हणजे पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी जी ब्रांच आहे ही ब्रांचच याच्यासाठी आहे की पिडियाट्रिकचे हे प्रॉब्लेम डिटेलमध्ये लक्षात येत आहे, कारण त्याच्या वेगळ्या पद्धती असतात चेक करण्याच्या. म्हणजे आता जर तुमचा नंबर मला चेक करायचा असेल तर मी साधा मशीनवर ठेवून तुम्हाला चेक करून देईल आणि तो तुमचा नंबर असणार. पण लहान मुलांमध्ये आपण तसं नाही करू शकत. लहान मुलांमध्ये अकोमोडेशन खूप जास्त असतं, त्यामुळे त्यांचा नंबर सतत चेंज होत असते चेक करायच्या वेळेस. त्यामुळे आपण काही ड्रॉप्स असतात ज्याला आपण सायक्लोप्लेजिक ड्रॉप्स म्हणतो, ते आपण डोळ्यात टाकतो, ज्यामुळे ते अकोमोडेशन रिलॅक्स होतं आणि त्यानंतर आपण त्याचा नंबर चेक करतो. जर मोठे असेल तर त्यांना आपण मशीनवर चेक करू शकतो, पण जे अगदी छोटे असतात जे मशीनवर नाही ठेवू शकत तर त्यामुळे नंबर नाही काढता येत अशा याच्यात, तर त्यामध्ये आपण रेटिनोस्कोपी असते. तर रेटिनोस्कोपी करून पण आपण त्या मुलांचा नंबर इतक्या कमी वयात पण देऊ शकतो. हे झालं म्हणजे आमच्या साईडनी. पण जे तुमचा प्रॉब्लेम आहे ॲज अ पॅरेंट की इतका लहान मुलगा आहे तर चष्मा कसं ठेवेल, तर चष्मे पण खूप वेगळ्या प्रकारचे येतात. फ्लेक्झिबल चष्मे येतात, फायबरचे ग्लासेस येतात, म्हणजे मुलांनी कितीही मोडलं त्याला तरी ते तुटत नाही. फायबरचे ग्लासेस थोडेसे स्क्रॅचेस येतात त्यावर, तर आपल्याला थोडं चेंज करत राहावं लागते. पण चष्मे मागून बांधण्याचे वगैरे पण येतात, त्यामुळे काय होते की मुलं सहजरित्या ते चष्मा ठेवू शकतात. मला हे सांगा मॅडम की आता एवढ्या लहान वयात चष्मा लागलाय आणि तो सतत लावल्याने चष्म्याची सवय होऊन जाईल असं वाटतं. कुठेतरी आपल्याला वाटत असतं की माझं एवढं गोंडस बाळ आहे तर त्याला नको तो चष्मा, लवकर सुटायला पाहिजे. तर चष्म्याची सवय होऊ नये म्हणून पण पॅरेंट्स पण बरेचदा नको, आता बस झाला बाबा चष्मा, आता अभ्यास झाला, ठेवून दे. तर हे योग्य आहे का? तसं पाहिलं तर सवय लागणे असा काहीच भाग नाही. चष्मा आपण का वापरतो, आपल्याला कमी दिसते म्हणून आपण वापरतो. तर बऱ्याचशा वेळेस म्हणजे सर्वप्रथम जेव्हा मी पॅरेंट्सला सांगते की तुमच्या मुलाला चष्मा आहे, तर मुलांच्या आधी पॅरेंट्सच घाबरून जातात की अरे बापरे, हा आता चष्मा कसा ठेवणार बा आता पुढे, तर आणि ठेवेल का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठेवेल का. तर या प्रश्नाचं मी त्यांना हेच उत्तर देते की हे तुम्ही नका ठरवू, हे त्या मुलाला ठरवू द्या. कारण जर नंबर मोठा असेल तर त्याला बट ऑब्व्हियसली कमी दिसत असते आणि जेव्हा तो चष्मा लावतो त्याला ते सगळं क्लिअर व्हायला लागते. तर हे तुम्हाला सांगायची गरजच नाही पडत मुलांना की तू चष्मा ठेव. जर नंबर 4, 5, 6 असा जर नंबर असेल त्या मुलाला, तर त्याला जगातलं 20-30% नजर आहे जे तो बघून राहिला आहे. विश्व जे आहे त्याला फक्त 20-30% दिसत आहे. जर चष्मा लावून ते 70-80 किंवा 90% वाढत असेल तर हे त्याचाच मेंदू डिसाईड करू शकते की हे आपल्याला चांगलं दिसते, तर तो स्वतःच ठेवतो. म्हणून हे सांगितल्यावर जेव्हा दुसऱ्या व्हिजिटला पेशंट्स येतात तेव्हा तेच सांगतात, मॅडम आम्हाला काढून ठेवावा लागतो हा चष्मा रात्री झोपायच्या वेळेस, इतका वापरायला लागलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सवयीची भाग आहे, सवय म्हणजे आता
हे एक कुठेतरी एक डिसॅबिलिटी झाली चष्म्याचा नंबर असणे म्हणजे. पण आपल्याला रुटीन आपल्या लाईफमध्ये पूर्णपणे व्यवस्थित काम करण्यासाठी त्याची गरजच आहे. तर ते आपल्याला लावणं भागच आहे. तर या गोष्टीला एक असा बाऊ असा न करता आपण त्याला ग्लॅडली जर एक्सेप्ट केलं की ठीक आहे, हे आपल्या पार्ट अँड पार्सल राहणार आहे आता लाईफमध्ये. तर या रीतीने किंवा या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला जी भीती निर्माण होते की आता कसं होईल, तर ही भीती आपण टाळू शकतो. हो ना, म्हणजे पालकांनी आता सरळ सरळ असं समजून घ्यावं की चष्मा लागलेला आहेच तर हेच आता मुलाचे डोळे आहेत, त्याच्याशिवाय त्याला नीट दिसणार नाहीये. आणि जर तो बिना चष्म्याचा राहणार असेल तर कदाचित त्याच्या डोळ्यांना अजून अपाय होऊ शकतो. तो टाळण्यासाठी म्हणूनच आपण आणि मुलांना तुम्ही सांगितलं तसं कळतं की मला चष्म्यातनं क्लिअर दिसतंय आणि मला तो आता लावलाच पाहिजे. पण तरीही आता मला जर 40 नंतर चष्मा लागतो आहे आणि माझ्या मुलाला अगदीच वयाच्या 5व्या-7व्या वर्षी चष्मा लागलेला दिसतोय, तर आपल्याला काळजी वाटते की बापरे याचं कसं होईल. तर आपण त्याविषयी काय सांगू? नाही, कसं आहे, 40 नंतर चष्मा लागणे हे जसे केस पांढरे होणे हा त्यातला भाग आहे की आपली जवळची जी नजर आहे ती कमजोर व्हायला लागते, त्यामुळे तो लागणारच. पण तुम्ही जर बघाल आजकाल जसं म्हणजे जितक्या नियर ॲक्टिव्हिटी जास्त असतात, मायनस नंबर खासकर लागायचं प्रमाण खूप जास्त असते. पण आता त्याला अपवाद नाही आहे. म्हणजे ऑनलाईन म्हणजे क्लासेस झाले, अभ्यास झालं, हे एवढं वाढलेलं आहे की हे आपल्या लाईफचं पार्ट अँड पार्सल झालेलं आहे. त्यामुळे चष्मा लागून राहिला हा काही खूप वेगळा काही बदल आपल्यालाच झालेला आहे, इतरांच्या मुलांना नाही झाला आहे असं काहीच नाही आहे. जसे नॉर्मल बाकीचे मुलं आहेत ते पण मला असं वाटतं की सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की हे एक नॉर्मल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चष्मा आता कसा लावे, तर आजकाल चष्मे पण इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे येतात. म्हणजे तुमचा मुलगा जर स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड आहे तर त्यासाठी वेगळे असे म्हणजे जे चष्मे व्यवस्थित अटकून जातात, म्हणजे स्पोर्ट्स खेळताना सुद्धा जे पडणार नाही खेळताना, तर तसे सुद्धा चष्मे आलेले आहे. आणि फॅशन तर एक असतेच की त्यांना थोडंसं आपण की वाव तू किती छान दिसत आहे चष्मा लावल्यावर, अशा रीती जर त्यांची सायकोलॉजी बिल्डअप करून आपण त्यांना जर एनकरेज केलं तर ते अजून जास्त चांगल्या रीते तो चष्मा ठेवू शकतात. म्हणून माझं म्हणणं आहे की चष्मा लागला म्हणजे आपण काही खूप वेगळं झालो बा, तर ही जी सायकोलॉजी आहे ही थोडीशी कुठेतरी चेंज केल्या पाहिजे की आता हे होणारच आहे. कारण जितका आपला ऑनलाईन सगळं वाढलेलं आहे तर हे पार्ट अँड पार्सल आहे लाईफचं. तर जर चष्मा लागत आहे तर आपल्याला काही अपवाद झाला आहे असा आपण विचार न करता त्याला पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे की नाही ठीक आहे, पण यासोबत जर आपण रेग्युलर चेकअप करत आहे तर आपल्या डोळ्याला आजार काही होऊ नाही शकत. म्हणजे मॅक्झिमम आजार आपण प्रिव्हेंट करू शकतो. एक गंमत अशी आहे की जेव्हा माझ्या बहिणीच्या मुलाला चष्मा लागला आणि तिला स्वतःलाही चष्मा होताच, जवळचा नंबर वेगळा, दूरचा नंबर वेगळा. आणि आपण पाहतो की आपल्याला त्या काचेमध्ये पण प्रकार असतो की तुम्हाला खालचा जो भिंग हे आहे त्याच्यातनं जवळचं दिसणार आहे आणि वरच्या ह्याच्यातनं दूरचं. पण मुलाला जेव्हा चष्मा लागला तो दूरचा होता आणि तिला कायम हा प्रश्न सतावत होता की बाबा ह्याला दूरचा चष्मा लागलाय तर मग पुस्तक वाचताना हा चष्मा का? तर याचं आपण काय उत्तर सांगू? नाही, मुलांचे जवळच्या दृष्टीत त्यांना मॅक्झिमली प्रॉब्लेम नसतातच. तर मुलं त्यांच्या चष्म्यातून जवळचं पण बघू शकतात. उलटा मायनस नंबर हा सगळ्यात किंवा मायोपिया जो म्हणतो हा सगळ्यात कॉमन लागणारा नंबर असतो. तर त्यांना जवळचा प्रॉब्लेम नाही येत, ठीक आहे. त्यांना दूरच्या दृष्टीचा प्रॉब्लेम असते. तर जवळच्या वेळेस त्यांना वाटत असेल तर ते चष्मा काढून पण अभ्यास करू शकतात, त्यांना तो प्रॉब्लेम नाही येत. हा प्रॉब्लेम येतो 40च्या नंतरच. आणि जसं मी सांगितलं, ऑफ्थॅल्मॉलॉजी ही ब्रांच आता इतकी डेव्हलप झाली आहे की तुम्हाला आता जसं आहे चष्म्यामध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आलेले आहे, जसे बायफोकल चष्मा किंवा प्रोग्रेसिव्ह चष्मा, हे तर ऑप्शन्स आहेच. पण आजकाल तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला चष्मा नको आहे तर तुम्ही लेन्स टाकून पण डोळ्यात ऑपरेशन करून चष्मा तुमच्या डोळ्यातला पूर्णपणे घालवू शकता, दूरसाठी पण जवळसाठी सुद्धा. तर टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झालेली आहे. तर आपल्याला जर हे इतका त्रासदायक जर होत असेल तर आपण ते सगळे पण उपाय निवडू शकता. बरेचदा मुलांना शाळेतलं फळ्यावरचं दिसत नाही, ते सांगतातही आपल्याला, दुर्लक्ष करतात किंवा लिहिताना ते चुका करायला लागतात. तर तेव्हाही चष्म्याचा नंबर लागलेला असतोच का? बऱ्याचशा वेळेस लागलेला असतो.
म्हणजे नंबर जर कमी असेल तर खास कर म्हणजे मला तर असं वाटतं रोटेशन ही प्रत्येक शाळेत असल्या पाहिजे. रोटेशनमध्येच बरेचशा वेळेस आढळतं जर मुलगा प्रत्येक वेळेस समोरच्या बेंचवर बसलेला असेल तर ते पॅरेंट्सला तर खूप छान वाटते की टीचरची कॉन्स्टंट नजर असते बा म्हणून. पण जेव्हा तो मागे बसतो बरेचशा वेळेस माहीत पडते की अरे याला मागे बसल्यावर दिसत नाहीये, तर तेव्हा ते चेक करायला येतात. आणि ते क्लासमधले खूप म्हणजे ब्रिलियंट पोरं असतात आणि मग पॅरेंट्स खूप जास्त घाबरून जातात की बापरे माझा मुलगा तर इतका हुशार आहे आणि आता याला चष्मा लागला. पण ॲक्च्युली ते रोटेशनमध्ये जेव्हा येतं तेव्हा त्यांना लक्षात येतं. तर रोटेशन मला असं वाटतं शाळेत असल्या पाहिजे की त्यामुळे बरेचशा वेळेस लक्षात येतं, टीचर्सच्याच लक्षात येतं. पहिले सांगणारे टीचर्सच असतात. म्हणून आम्ही जेव्हा स्क्रीनिंग वगैरे करतो तेव्हा पहिले टीचर्सलाच आम्ही सांगतो की तुम्हाला जे वाटतात तुमच्या क्लासमधले जे मुलांना जास्त खरंच त्रास आहे त्यांना तुम्ही पहिले द्या प्रेफरन्स चेकअपसाठी, डोळ्यांसाठी. म्हणजे शाळेचा जरी हा हेतू असला की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे पहिल्या बेंचवर बसण्याची आणि म्हणूनही रोटेशन पद्धत असेल तरी पण ती डोळ्यांच्या आरोग्याच्या तपासणीच्या दृष्टीने पण फार चांगली आहे की त्यावेळेला लक्षात येणार आहे की या मुलाला चष्मा आहे किंवा नाही. पण तरीही एक मला विचारायचं आहे की जेव्हा काही वेळेला असं होत असेल की खूप तुमच्या लक्षातच आलं नाही, तुम्ही सांगितलं की जवळच आजकाल सगळं वाचलं जात आहे, जवळच बघितलं जात आहे आणि खूप उशिरा थोडं लक्षात आलं की अगदी मुलगा 7वी 8वीत पोहोचला आहे आणि त्याला मोठ्या नंबरचा चष्मा लागलाय, तर मग अशा वेळेला डोळे खराब होतील का लवकर, काय अशी भीती मनात असते? नाही, डोळ्याचा नंबर मोठा लागला म्हणजे डोळे खराबच होतात असं नाही आहे. जसं मी म्हटलं टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, रिसर्चेस सुरूच आहे सगळ्याच ह्याच्यात. तर चष्मा तर ही फर्स्ट स्टेपच झाली फक्त तुमची नजर वाढवण्यासाठी. दुसरा मेन आमचा जो कन्सर्न असते तो आहे प्रोग्रेशन, की नंबर वाढल्या नाही पाहिजे. रादर देन चष्मा लागला याची भीतीपेक्षा याच्यापेक्षा मोठे कारणं पुढे आहे की हा जो नंबर आता आलेला आहे हा अजून वाढल्या नाही पाहिजे बा. तर त्यासाठी आजकाल नवीन ड्रॉप्स पण आलेले आहे जे की बरेच रिसर्चेस करून खूप रुटीनली आजकाल यूज करतात. ते ड्रॉप्स तुम्हाला रात्री एकच वेळेस टाकावं लागतं आणि त्यामुळे काय होते की हे नंबर जे आहे म्हणजे बरेचशा वेळेस पॅरेंट्सची कंप्लेंट असते की हा म्हणजे म्हणणं असते की हा नंबर कमी होईल का. तर नंबर कमी तर नसते होत, पण आपण तो प्रिव्हेंट करू शकते की अजून जास्त वाढल्या नाही पाहिजे. सध्या तरी रिसेंट याच्यात तुम्ही जर म्हणाल तर एक डायल्युटेड ॲट्रोपिन जे ड्रॉप्स असतात त्या ड्रॉप्सनी आपण हे नंबर तिथेच थांबवू शकतो. म्हणजे त्याच्यातला प्रोग्रेशन जो आहे अजून जास्त वाढल्या नाही पाहिजे ते आपण तिथेच थांबवू शकतो. दुसरे काही मायोपिया ग्लासेस म्हणून पण नवीन पद्धतीचे ग्लासेस आले आहे जे की हळूहळू डेव्हलप होत आहे आणि त्यांचे पण रिझल्ट्स खूप चांगले आहे. आणि हे जे प्रोग्रेशन आहे हे आपण तिथेच थांबवू शकतो. म्हणजे तुमच्या मुलाला जर 13-14 वर्षातही जर समजा असं होत आहे की नंबर आढळून राहिला बऱ्यापैकी मोठा आहे तर तो चष्मा तेव्हा देणं तर गरजेचंच आहे. पण हा अजून वाढत जर आपल्याला प्रोग्रेशन दिसत आहे म्हणजे प्रत्येक 6-6 महिन्यात हा अर्धा एकनी वाढत चाललेला आहे सपोज, तर तशा याच्यात जर आपण हे ड्रॉप्स किंवा हे ग्लासेस जर त्यांना दिले तर खूप छान असे रिझल्ट्स आपल्याला दिसते आणि ते प्रोग्रेशन आपण तिथेच थांबवू शकतो. राहिली गोष्ट डोळे खराब होण्याची जी भीती आहे, डोळे खराब का बरं होतात किंवा जे वाटते लोकांना ते ॲक्च्युली खराब नाही होत. होते काय, मायनस नंबर जेव्हा मोठा असतो तेव्हा डोळ्याची जी लेंथ आहे ती फार जास्त वाढवते. जसं एक फुगा आहे, त्या फुगाला आपण जर फुलवत आहे तर एका लिमिटपर्यंत त्याला आपण फुगवू शकतो, पण त्यानंतर त्याच्यात टेन्शन डेव्हलप व्हायला लागते आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी तो पातळ व्हायला लागतो. तसंच आपल्या रेटिनाच्या बाबतीत होते की तो डोळ्याचा साईज जसा मायोपिया वाढला तसा जर वाढत असेल तर तिथे काही कमजोर जागा निर्माण होऊ शकतात आणि त्या कमजोर जागेमधून मागचा पडदा सरकण्याची रिस्क असते. जे लवकर डिटेक्ट झालं नाही तर त्याच्यामुळे कायमचा आंधळेपणा येऊ शकतो किंवा त्याची ट्रीटमेंट लवकर झाली नाही तर येऊ शकतो. तर हे आपण जर रेग्युलर चेकअप आणि रेटिना चेकअप किमान वर्षातून एकदा तरी अशा मुलांचं जर आपण करत असलो आणि त्या याच्यात आपल्याला अशा काही कमजोर जागा दिसल्या तर आपण जर त्याला वेळोवेळी लेझर केलं किंवा त्याच्यावर दुसरे काही जर ट्रीटमेंट घेतले तर आपण हे रेटिनाचं जे डिटॅचमेंट किंवा मागचा पडदा सरकण्याची रिस्क ही तिथेच प्रिव्हेंट करू शकतो. कमीत कमी हे जे मी ड्रॉप जे सांगितले होते तुम्हाला डायल्युटेड ॲट्रोपिन ड्रॉप हे आपण 2 वर्षापर्यंत सुरू ठेवतो. रात्री एकच वेळेसचा त्याचा डोज असते. पण जर असं वाटलं की यांनी पण ठीक नाही होत आहे तर जे मायोपिया ग्लासेस मी जे म्हटले, जे नवीन पद्धतीचे ग्लासेस आता आलेले आहे त्या यांनी पण रिझल्ट्स खूप छान आहे. स्टडीज त्याच्यावर सुरूच आहे आणि त्यामुळे प्रोग्रेशन ह्या 2 गोष्टींमुळे खूप प्रमाणात जे आहे ते प्रोग्रेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. कारण असं बघितलेलं आहे की एक प्रेडिक्शन असं आहे की 2050 पर्यंत अर्ध पॉप्युलेशन
जे आहे वर्ल्डचं हे मायोपिया डेव्हलप करणारच. तर त्यासाठी त्यांनी आधीच हे उपाय सगळे असे शोधून ठेवणं सुरूच आहे. म्हणजे रिसर्चेस यावर सुरूच आहे की आपण हे कुठे प्रिव्हेंट करू शकतो. तर हे 2 जे आहे हे मेजर नवीन इन्व्हेन्शन्स म्हणू शकता तुम्ही. मायोपियाचं आपण तिथेच हॉल्ट म्हणजे प्रोग्रेशन थांबवण्यासाठी जे टेक्नॉलॉजीज इन्व्हेंट झालेल्या आहे आणि हे खूप छान रीते इफेक्ट पण देतात आणि प्रोग्रेशन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मुलांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी रिसर्चेस पब्लिकेशन्समध्ये हे खूप छान इफेक्ट देत आहे मुलांमध्ये. म्हणजे ज्या काही सूचना असतील त्या मात्र आपण अगदी नीटनेटक्या विचारून घेतल्या पाहिजे. ड्रॉप कधी टाकायचा आहे, त्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि तुम्हाला जेव्हा सांगितलं आहे की 6 महिन्यांनी तपासणी करायची आहे तर अगदी लक्षपूर्वक तुम्ही 6 महिन्यांनी तपासणी केली पाहिजे. तेव्हा तुमची मुलांची असेल तुमची असेल ती दृष्टी टिकून राहण्यास मदत होते आणि ह्या सगळ्या सूचनांचं पालन जर केलं तर मला असं वाटतं की हे सुंदर जग जे आहे ते आपण जेवढं सुंदर आहे तेवढं सुंदर बघू शकतो. यानंतर आणखीन एक अशी शंका आहे की तिरळेपणा आपल्याला जेव्हा मुलांमध्ये आढळतो तर बरेचदा असं असतं की आपण म्हणतो की अरे आता हा नीट चालत नाही, यानंतर चालेल, आता असं होत आहे, मोठा झाला की होऊन जाईल. तिरळेपणाच्या बाबतीत पण की मुलगा आता नाही बघत आहे पण होईल ना थोडा मोठा झाला की, किंवा मग दाखवू, आताच काय लगेच लहानपणी आपण काय उपाय करणार. तर असं करणं कितपत धोकादायक आहे? नाही, बरेचदा मी बघितलं आहे की तिरळेपणाच्या बाबतीत लोकांची अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणजे त्यांना वाटते की ठीक आहे एखादी वेळेस मुद्दाम करत आहे मुलगा, मुद्दाम नाही करत तो. ते फार कमी असते प्रमाण. मॅक्झिमली त्याला काही त्रास असते तेव्हाच तो करते आणि ही गैरसमज लोकांमध्ये खूप जास्त आहे की हे पुढे जाऊन होऊन जाईल ठीक. पुढे जाऊन होत नाही. कारण त्याचं कारण काय आहे तिरळेपणाचं येण्याचं? सगळ्यात मेन कारण आहे की जो एक डोळा जो कॉन्स्टंटली तो तिरळा करतो त्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो तिरळेपणा डेव्हलप व्हायला लागलेला आहे. म्हणून आपण जसं आपल्याला डिटेक्ट झालं की हा डोळा तिरळा करत आहे त्यावेळेसच त्याचा जर उपचार केला तर तो तिरळेपणा वाढण्यापासून आपण त्याला तिथेच प्रिव्हेंट करू शकतो. चष्म्याचे नंबर लागणे किंवा एका डोळ्यात मोठा नंबर असणे आणि दुसऱ्या डोळ्यात नंबर कमी असणे हे खूप मोठे कारण आहे तिरळेपणाचे. या व्यतिरिक्त जर मागच्या पडद्याचे काही प्रॉब्लेम असेल, डोळ्यात मोत्याबिंदू असेल, बरेचशा वेळेस लहान मुलं जन्मल्याबरोबर पण त्यांना मोत्याबिंदू असू शकतो किंवा वयाच्या 1-2 वर्षात तो डेव्हलप व्हायला लागतो आणि 2-3 वर्षात त्याला मोत्याबिंदू डोळ्यात डेव्हलप व्हायला लागतो. तर अशा केसेसमध्ये त्यांना आईवडिलांना हे नाही माहिती राहत की त्यांच्या मुलाच्या डोळ्यात मोत्याबिंदू आहे बा म्हणून. बऱ्याचशा वेळेस त्यांची पहिली कंप्लेंटच असते तिरळेपणाची. म्हणजे ते येतात जेव्हा ओपीडीत तेव्हा म्हणते की माझा मुलगा तिरळा बघत आहे, पण जेव्हा आम्ही चेक करतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की याला मोत्याबिंदू आहे आणि त्या मोत्याबिंदूमुळे तो तिरळेपणा डेव्हलप झालेला आहे. म्हणजे सांगायचा तात्पर्य हा की डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो तिरळेपणा तुम्हाला दिसायला लागलेला आहे. तर ते कारण जर आपण त्याचं निदान योग्य वेळी जर केलं तर आपण तिरळेपणा पुढे वाढण्यापासून तिथेच थांबवू शकतो. बरेचदा म्हणजे जी जीवनशैली आपली बदललेली आहे त्यामुळे पण बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या आहेत. जे बरेचसे आजार होते की जे आपल्याला 40शी नंतर 50शी नंतर व्हायचे ते आपल्याला अगदीच असं जर लहानपणी सापडलं की मोतियाबिंदू झाला तर पालकांना विश्वास बसत नाही, विश्वास ठेवणं कठीण जातं. तर खूपदा होतं की इतरांचं ऐकून पण की नाही असं कसं या वयात असं कसं होणार आहे. तर असं न करता आपण आपल्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडनं आपण योग्य पद्धतीने जर समजावून घेतलं तर या समस्यांवरती उपचार आहेत आणि नक्कीच ते उपचार लवकर केले तर तुमचं बाळ चांगल्या पद्धतीने बघू शकतं. डॉक्टर, आणखीन काय समस्या असतात मुलांच्या डोळ्यांच्या किंवा कुठल्याही समस्या जनरल ज्या येणार आहेत तर कुठल्या वयात आपण त्यांचे डोळे तपासून घेतले पाहिजेत? मुलांचं चेकअप जसं मी ज्या गोष्टी सांगितल्या की हे सिम्पटम जर तुमच्या मुलांमध्ये जर दिसून येत आहे तर पहिले तर सर्वप्रथम हे दिसल्याबरोबर तुम्ही चेक केल्याच पाहिजे. त्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये डोळ्यात पाणी येणे ज्याला आपण नासूर म्हणतो. बरेचशा वेळेस आपल्याला वाटते की नासूर मोठ्या लोकांमध्येच होतं, असं नाही आहे. लहान मुलांमध्ये पण नासूरचं प्रमाण बऱ्यापैकी असतं ज्यात एकाच डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यात मुलांना पाणी येत असतं किंवा चिपडत असतात सारखे. तर याचा पण इलाज जो आहे, जे लहान म्हणजे जन्मतः जे नासूर असतात याचा इलाज पण आपण वयाच्या 1 वर्षापर्यंत जर केलं तर त्याला आपण पुढे जे आहे ऑपरेशन आपण टाळू शकतो. आणि हे इलाज असे असतात की त्याला काहीच तुम्हाला पैसे नाही लागत. म्हणजे एक साधी एक मसाज जर डोळ्याची तुम्ही व्यवस्थित केली त्या नसेची तर आपण नासूर तिथेच प्रिव्हेंट करू शकतो. दुसरं डोळे येणे हे खूप कॉमन कारण आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे तर मी सगळं विस्तारमध्ये सांगितलेलंच आहे.
डोळ्यातले मोत्याबिंदू, रेटिनाचे आजार हे पण एक खूप मोठे कारण आहे. अम्लायोपिया, मी सतत हेच सांगत राहते की अम्लायोपिया इज अ प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस, म्हणजे आपण रोखू शकतो असा आंधळेपणा आहे. तर ते डिटेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे कमीत कमी वयाच्या 3 वर्षाच्या आधी एकदा तरी तुम्ही डोळ्याचा चेकअप केल्या पाहिजे. आणि तुम्हाला जर काही डोळ्याच्या समस्या असणार तर कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही डोळ्यांचं चेकअप करत राहायला पाहिजे. बरेचदा शाळांमध्ये पण आरोग्य तपासणी केली जाते आणि तो जो रिपोर्ट येतो शाळेमधनं तर आपण एवढं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं मुलगा ठीक दिसतो आहे किंवा त्याने तर मला असं काही सांगितलेलं नाही. तर अशी पण छोटी कुठूनही सूचना तुमच्यापर्यंत आली असेल तर थोडं सतर्क राहावं. लहान वयामध्ये आपल्याला बरंच आता हा समस्या आढळते आहेच. मुलांना चष्मे पण आपल्याला भरपूर मुलांना लागलेले दिसतात. तर काय आहार घेतला पाहिजे किंवा काय आपण काळजी घेतली पाहिजे की या वयामध्ये त्यांना चष्मा नको लागायला? सर्वप्रथम तर मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज जो आहे तो टाळला पाहिजे. ठीक आहे, तुमचे ऑनलाईन क्लासेस आहे किंवा ऑनलाईन काही स्टडीज आहे त्याला अपवाद नाही आहे, पण अननेसेसरी गेम्स खेळणे, अननेसेसरी रील्स बघत राहणे, सोशल मीडियावर अननेसेसरी जे लहान मुलांचे जे इन्व्हॉल्वमेंट आहे हे अननेसेसरी टाळल्या पाहिजे. कारण यांना जवळच्या ॲक्टिव्हिटीज खूप जास्त आहे. आधीच्या विश्वात आणि आताच्या विश्वात फरक हाच आहे की लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज नियर एन्व्हायरमेंटमध्ये खूप जास्त रिस्ट्रिक्ट झाल्या आहे. त्यामुळे जसं तुम्ही आधी बघायचे मुलं बाहेर फिरायचे, खेळायला जायचे, हे प्रमाण त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त होतं, जे आताच्या याच्यात फार कमी झालेलं आहे. त्यामुळेच मायोपियाचं प्रोग्रेशन जास्त होत आहे किंवा चष्म्याचे जे नंबर आहे ते जास्त प्रमाणात आढळून येत आहे. सर्वप्रथम तर नियर ॲक्टिव्हिटीज, अननेसेसरी जो मोबाईल यूज आहे तो आपण टाळला पाहिजे. दुसरं जे आहे की आउटडोअर गेम्स ते खेळल्या पाहिजे. मुलांच्या रुटीनमध्ये तुम्ही 1 तासाचा तरी आउटडोअर गेम्स ठेवायच्या. म्हणजे जेव्हा तो दूरच्या गोष्टीकडे बघतो त्यांचं अकोमोडेशन रिलॅक्स होते आणि चष्म्याचा नंबर लागण्याचं प्रमाण जे आहे किंवा मायोपियाचं प्रोग्रेशन आहे ते आपण तिथेच थांबवू शकतो. सकाळची 5 मिनिटाची तरी कोवळी ऊन त्यांना दाखवणे, म्हणजे विटॅमिन डी त्यांना भेटल्या पाहिजे. त्यामुळे पण आपण मायोपियाचं प्रोग्रेशन थांबवू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे की अभ्यास करताना डिम लाईटमध्ये अभ्यास नाही करायचा. तुमच्या रूममध्ये इल्युमिनेशन खूप चांगलं असल्या पाहिजे अभ्यास करताना. एक छोट्या स्टडी लॅम्पमध्ये तुम्ही जर अभ्यास करत आहे तर तो ताण निर्माण करतो डोळ्यांवर. तर रूममध्ये इल्युमिनेशन छान असल्या पाहिजे. अभ्यास करताना जर तुमचा ऑनलाईन काही अभ्यास असेल तर डोळ्याची ब्लिंकिंग रेट जी आहे ती चांगली असल्या पाहिजे. म्हणजे सतत तुम्ही ब्लिंक केल्या पाहिजे डोळे, नाहीतर कोरडेपणाच्या समस्या निर्माण होतात. आणि जर एक्सेसिव्ह यूज असेल तर 20-20-20 रूल फॉलो केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 सेकंदाचा ब्रेक घ्या. ज्या 20 सेकंदाच्या ब्रेकमध्ये तुम्ही 20 फुटाच्या अंतराकडे बघा, म्हणजे तुमचे डोळे रिलॅक्स होते. हे झाले लाईफस्टाईलचे मॉडिफिकेशन. याच्या व्यतिरिक्त आहारच्या संबंधित मी म्हणेल की पिवळे आणि केशरी रंगाचे जे फ्रूट्स असतात त्याच्यात विटॅमिन ए जास्त असते, तर हे तुमच्या जेवणात असू द्या. हिरव्या भाजीपाला असल्या पाहिजे तुमच्या जेवणात. आणि अक्रोड ज्याच्यात ओमेगा 3, 6 फॅटी ॲसिड जास्त असतात ते तुम्ही जेवणात जर आहारात ठेवले तर तुमचे डोळे जे आहे ते निरोगी राहू शकतात. निश्चितच या सगळ्या उपायांनी आपण आपले डोळे निरोगी ठेवू शकतो. काही अपाय असेल तर त्याच्यावर उपचार करून घेतला जाऊ शकतो आणि तुमची दृष्टी जी आहे ती तुम्हाला चांगली करता येऊ शकते. निदान चष्म्याचा नंबर जेवढा लागलाय तो तिथेच प्रिव्हेंट पण करता येऊ शकतो आणि तुमची सगळी कामं जी आहे ती विना बाधा तुम्ही करू शकता. तर या सगळ्या उपायांचा निश्चितच आपल्या श्रोत्यांना लाभ होणार आहे. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय